गोंदिया शहरात अविरल फिल्म्सच्या वतीने स्वर्गीय श्री विनोद कुमार जयस्वाल यांच्या 74व्या जयंतीनिमित्त गोंदिया शहरातील चित्रपट निर्माते आणि कलाकारांचा भव्य सत्कार करण्यात आला। स्वर्गीय विनोद कुमार जयस्वाल यांनी मी हनुमंत रिक्षावाला हा चित्रपट तयार करीत स्थानिक कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते। त्यामुळे गोंदियासारख्या झाडीपट्टी भागातील कलावंतांना देखील चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली असून आज हेच कलावंत इतर चित्रपटात आणि नाटकात देखील काम करीत आहेत। तर काही कलावंत मुंबई आणि हैदराबाद फिल्म सिटीमध्ये काम करीत असून गोंदिया शहरातील प्रतिष्ठित लोकांच्या हस्ते कलावंतांचा आणि चित्रपट निर्मात्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी विदर्भातील लोकप्रिय वृत्तवाहिनी UCN न्यूजचे संपादक दिवेश द्विवेदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। बहुत सारे शेर उसने मुझे भी बताया। मुझे लगता है कि एक महत्वपूर्ण व्यक्तित्व, गोंदिया शहर का व्यक्तित्व, बहुत कुछ वो देकर गए हैं। आने वाले 10, 20, 50 सालों में परिवार किस तरीके से अपनी भूमिकाएं रखेगा और किस तरीके से काम करेगा, संस्कार तो खैर उन्होंने दिए ही हैं। तो एक भूमिका तय हुई है, उस भूमिका पे परिवार चलेगा। आप लोगों को जो कलाकार हैं उनको मंच मिला है और मैं देख रहा हूँ कि जिनकी कई ऐसे कलाकार हैं जिनकी शुरुआत इस फिल्म के माध्यम से हुई है, जो अब बहुत बेहतर कर रहे हैं। तो और उत्तर प्रगति करें, बहुत बेहतर करें, यही आप सभी को शुभकामनाएं हैं। स्वर्गीय श्री विनोद कुमार जयस्वाल यांच्या स्मृतींना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर संगीत, नृत्य, अभिनय, लोककला, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंताचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय विनोद कुमार जयस्वाल यांच्या सामाजिक कार्याचा आणि कला क्षेत्रावरील प्रेमाचा गौरव केला। अशा कार्यक्रमांमुळे नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळते, तसेच स्थानिक कलेला नवे व्यासपीठ उपलब्ध होते, असे मतही यावेळी उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केले। आज हमारे पापा की जयंती है, विनोद कुमार जायसवाल जी की। इन्होंने 2018 में मी हनुमंत रिक्शावाला फिल्म बनाई थी। हमने आज उस समय कलाकारों का सम्मान का कार्यक्रम रखने की बहुत उनकी इच्छा थी, बट उस समय कर नहीं पाए और फिर कोरोना के चलते उनकी डेथ हो गई। उसके बाद हम 5 सालों से प्रयास कर रहे थे कि उनकी ये इच्छा को पूरी की जाए, पर आज उनके 74वें जन्मदिन पर हमने इस कार्यक्रम का आयोजन किया और अपने फिल्म मी हनुमंत रिक्शावाला के सभी कलाकारों को बुलाकर आज यहाँ सम्मान का कार्यक्रम आयोजन किया। फिल्म में सभी कलाकार जो लिए गए थे वो अपने विदर्भ से लिए गए थे। जैसे हमारा हीरो गढ़चिरौली का है, हीरोइन सावनेर की है, एक हीरोइन कन्हान की है आसपास की, कुछ नागपुर के कलाकार हैं, कुछ अपने गोंदिया के भी कलाकार हैं। तो सभी कलाकारों को हमने इनवाइट किया था जो भी थे, और बड़े और छोटे सभी कलाकार इस कार्यक्रम में आए हैं। उसमें एक दिन का 1 मिनट का भी सीन किसी का है, कुछ सेकंड का भी है, तो वो भी कलाकार इसमें आए और उनको हमने सम्मान दिया। अविरल फिल्म्स, अभी हमको फिल्म डालने के लिए बहुत दिक्कतें हुई। 5 साल मैंने बहुत स्ट्रगल किया। मैंने मुंबई जा के सब चीज़ें समझा, बट छोटी जगह के फिल्मों को प्लेटफॉर्म नहीं दिया जाता। दूसरी चीज़, आज हमको नेटफ्लिक्स या ये सब जो बड़े बड़े प्लेटफॉर्म्स है, इसमें डालने के लिए बीच में एजेंसी इतने होते हैं कि हमारी फिल्म वहाँ तक पहुँच ही नहीं पाते। तो ये सब जो दिक्कतें हुई, और ये सब दिक्कतों से लोगों को भी, जो प्रोड्यूसर्स हैं उनको भी प्रॉब्लम से निजात मिले, इसीलिए हमने अविरल फ्लिक्स का डिसीजन लिया है और हम बहुत जल्दी उसको लॉन्च करने वाले हैं। झाडीपट्टी रंगभूमीचा मी एक कलाकार आहे आणि गेली 30 वर्षे मी झाडीपट्टी रंगभूमीमध्ये काम करतो आहे। ह्यात आज हा जो मी हनुमंत रिक्षावाला या मूव्हीबद्दल हा जो कलावंत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता, हा मुख्यतः म्हणजे विनोददादा जायसवाल यांच्या जयंतीनिमित्ताने, जन्मदिवसानिमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला आणि मी हनुमंत रिक्षावालामधील सर्व कलावंतांना इथं बोलवण्यात आलेलं होतं। मी स्वतः ह्या चित्रपटामध्ये एक कलावंत सरदारची भूमिका केलेली आहे, हिरोच्या मुख्य मित्राची, आणि असिस्टंट डायरेक्टर देखील मी ही भूमिका निभावलेली आहे। फार उत्तम चित्रपट आहे आणि सर्व कलावंतांचा सत्कार ह्या आजच्या सत्कार समारोहामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल जायसवाल कुटुंबियाचं आणि मुख्य म्हणजे स्नेहल जायसवाल यांचं, बाबूभाई आम्ही ज्यांना प्रेमाने म्हणतो, त्यांचं मनपूर्वक आभार। त्यांनी असेच प्रोजेक्ट पुन्हा पुन्हा करावेत आणि आपल्या विदर्भातील कलावंतांना समोर चालना द्यावी, जेणेकरून आपल्या गोंदिया जिल्ह्यातील जे कलावंत लपलेले आहेत ते बाहेर येतील आणि मुंबई, पुण्यापर्यंत पोहोचू शकतील। आज हनुमंत रिक्षावाला 2018मध्ये 2016मध्ये या फिल्मचं सुरुवात झाली होती। टोटल आता 8 वर्ष झाले आहे। मी माझ्या करिअरची सुरुवात होती तेव्हा मी 1-2 काही शॉर्ट फिल्म्स केले। तिथे मला एका मॅडमशी ओळखी झाली नागपूरला। त्यांनी मला सांगितलं की एक फिल्म होते आहे गोंदियाला,
तिथे तुला एका कॅरेक्टरसाठी एका सेकंड लीडसाठी वगैरे हे करत आहे. तर मग मी आली इथे, ऑडिशन्स वगैरे झाले, माझं सिलेक्शन झालं आणि ही माझी बहुतेक पहिली फिल्म होती. मी नागपूरची असल्यामुळे ते गोंदियामध्ये मला सुरुवात करावी लागली. गोंदियामधलं प्रोडक्शन असल्यामुळे मध्ये कॅरेक्टर केलं आहे 3 महिन्याचं. सोबत आता सिद्धार्थ जाधव, सई तामणकर, विजय वर्माची मटका किंग नावाची वेबसिरीज आहे, जी ॲमेझॉन प्राईमवर आहे. त्याच्यातही मी केलं आहे, ज्याच्यात मी जॉनी लिव्हरची मुलगी जेमी लिव्हरसोबत काम केलं आहे. आणि बऱ्याचशा ॲड वगैरे पण केल्या आहे राजस्थान रॉयल फाउंडेशनसाठी सोनी टी व्हीवर आणि इंस्टाग्रामवर माझ्या मी टाकतच असते. तर तुम्ही बघू शकता लाजरी काळे या पेजवर माझी सगळी कामं टाकलेली आहे. असा माझा प्रवास होता. कला, संस्कृती आणि परंपरेचा अमूल्य वारसा जपत गोंदिया जिल्ह्यात प्रथमच पार पडलेला हा कलावंत सत्कार सोहळा अनेक कलाकारांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. अविरल फिल्म्सच्या या स्तुत्य उपक्रमामुळे जिल्ह्यातील कला क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली, तर नवोदित कलाकारांना नवी प्रेरणा आणि सांस्कृतिक चळवळीला नवी दिशा मिळणार असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. भविष्यातही अशाच भव्य उपक्रमाद्वारे गोंदियाची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.